50 रुपयाला मिळते, त्याचे 500 ग्लास असणार आहे. 500 ग्लास. आता तुम्ही यात्रा असते काय असते, नुसते तुम्ही 3-4 पिंप आपले स्टीलचे पिंप भरून ठेवले, त्याच्यामध्ये 500 ग्लास असणार की फक्त 5 रुपये ग्लास जरी विकला तरी 5 झाले 25, म्हणजे 2500 रुपये तुम्ही एका दिवसात कमवू शकता. आणि एकाच वेळेस 500ची गर्दी केली तासात, तर एका तासात 2500, म्हणजे दिवसभरात कमीत कमी 20-1000 रुपये तुम्ही कमवू शकता रसना विकून. हे कॅल्क्युलेशन करायला खूप सोपं आहे, पण त्यासाठी काय करायला लागते, मेहनत लागते, प्रॅक्टिस लागते, तयारी लागते. आपल्या क्रिकेटच्या मॅचेस असतात ना, सगळ्या मॅचेसला आपण जातो किंवा बैलगाडी शर्यतीला जातो, तर किती लोक येतात, 1000 लोक तिथे. लावा आपला पिंप, रसना लावा, तिथे वडापाव लावा, तर लोकांना भूक लागते आहे की नाही. क्रिकेटची मॅच म्हटली तरी तासाला वडापाव लागतो. टीमवाले जे काही 20-20 पोरं असतात, 40-40 वडापाव घालून झाले, 40 गुणिले 10 म्हटलं तरी 400 रुपये एका टीमचे पकडा. 10 टीम आल्या तरी 5000 रुपये तुम्ही कमवले. तर मॅच बघून काय करणार तुम्ही जाऊन, त्यापेक्षा तुम्ही स्वतःचा बिझनेस करण्याच्या दृष्टिकोनातून जर या कोर्सकडे बघितलं तर चांगले पैसे. आणि मी असं म्हणत नाही एकट्याने करा, तिघांनी मिळून करा, चौघांनी मिळून करा.